आत्महत्या नाही खूनच. सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षद पाटील यांनी केलेली आत्महत्या म्हणजे सरकारने केलेला खूनच आहे. जलजीवन अंतर्गत केलेली कामाची बिले न मिळाल्याने हर्षद पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलले. काल सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे एक युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षद पाटील याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. महाराष्ट्र सरकारचा हा कॉन्ट्रॅक्टरचा बाबतीतला पहिला खून आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं लाडकं सरकार यांनी हर्षद पाटलाची हत्या केली. कारण गेल्या 1.5 वर्षापासून त्याची जी थकीत रक्कम आहे, 1.5 कोटीच्या आसपास त्याची थकीत रक्कम आहे, जी जलजीवन मिशनच्या अंतर्गत केलेल्या कामाचं त्याचं बिल आहे, ते वेळोवेळी त्यानं सांगून सुद्धा त्याला बिल मिळालं नाही आणि म्हणून या कर्जाच्या ओझ्याखाली दबून त्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं. महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत आहे, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अतिशय व्यवस्थित आहे, पैशाची काही अडचण नाही. असं असेल तर मग गेले 1.5 वर्षापासून जवळपास वृत्तपत्राच्या माध्यमातून आलेला आकडा 1 लाख कोटीचा थकीत आकडा आहे कॉन्ट्रॅक्टरच्या बिलांचा, तो अजून का दिला जात नाही? आणि तो दिला जात नाही म्हणून कदाचित आत्महत्येची साखळी या महाराष्ट्रात सुरू होण्याची शक्यता आहे. आणि याचं पाप मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांचं लाडकं सरकार यांच्यावरच फोडलं जाणार आहे. अजून एकदा सांगायचं मला, ही आत्महत्या नाही आहे, हा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने केलेला खून आहे आणि लोक याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद.